शेवटचा मुद्दा आरोग्याचा आहे। आरोग्यामध्ये शेवटचा मुद्दा घेतो की बाबा आयुर्वेद हा आपल्या भारताचा प्राचीन असा ठेवा आहे। तो आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी देश का प्रकृती परीक्षण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आहे। ही मोहीम आपल्या महाराष्ट्रामध्ये लाभून 40 लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करून देशात पहिला नंबर महाराष्ट्राने मिळवलेला आहे। आरोग्यात सुद्धा मोठी कामगिरी करते। मी राज्यपाल महोदयांचे आभार मानतो आणि बोलायला संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। राम कदम साहेब सुरू करा। अध्यक्ष महोदय, आज मी या ठिकाणी आदरणीय राज्यपालांनी जे अभिभाषण केलं आणि ते अभिभाषण ऐकण्यासाठी उत्सुक असलेली 13 कोटी जनता, जे 3.8 लाख स्क्वेअर किलोमीटरच्या क्षेत्रफळात राहणारी ही जनता आणि प्रामाणिकपणे ज्यांनी त्यातले 61 मुद्दे आहेत त्या अभिभाषणात, आणि प्रत्येक मुद्दा हा महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या लोकांना स्पर्श करून जाणार आहे आणि त्या अभिभाषणाला पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे। या सभागृहानं ज्या दिवशी आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्वतंत्र महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला, त्या दिवसापासून या सभागृहानं अनेक नेते पाहिले, अनेक अधिवेशनं पाहिली, पण मला खेदानं या ठिकाणी व्यक्त करावं लागेल, आदरणीय सुधीर भाऊंच्या शब्दात 7070 स्क्वेअर फुटाचं हे विधानसभागृह, ज्याच्यामध्ये हा 6 महान तस्विरी ठेवल्यात, त्यातली एक तस्वीर आमच्या राजा शिवछत्रपतींची आहे आणि या राजा शिवछत्रपतींच्या तस्वीरीखाली बसणारा या सभागृहातला एक सदस्य आमच्या राजाचा अवमान करतो। आज सभागृहाने कारवाई केली। अध्यक्ष महोदय, खेदाची बाब ही आहे की काल ज्यावेळेस या ठिकाणी राजकारणामध्ये मुद्दे विरोध करायला अनेक मिळतील, गलिच्छ राजकारण करायला देखील मुद्दे मिळतील, पण छत्रपती शिवरायांचा जेव्हा शब्द येईल, तो विषय ज्यावेळेस येईल, तर या देशाची अपेक्षा आहे, राज्याची अपेक्षा आहे की सगळे पक्ष एक दिलाने उभे राहिले पाहिजेत। काल या सदनात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलायला उभे राहिले। ते वीर संभाजी राजांचं शौर्य सांगत होते। काय करत होता विरोधी पक्ष? काय करत होते पहिल्या बाकावरचे सगळे नेते? काय करत होते? जेव्हा संभाजी राजांची शौर्याची गाथा गायली जात होती, गाथा गायली जात होती, आदित्य ठाकरे, भास्करराव जाधव तुम्ही, वडट्टीवार तुम्ही, जयंत पाटील तुम्ही त्या ठिकाणी घोषणा देत होतात, संभाजी राजांची शौर्याची गाथा महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाऊ नये म्हणून हा संपूर्ण विरोधी पक्ष त्या ठिकाणी गलिच्छ राजकारण करत होता। का? त्या समाजवादी पार्टीच्या त्या आमदारामुळे तुम्ही 2.5 वर्ष सत्तेच्या काळात होतात। काय कारण होतं? काय कारण होतं? काय कारण होतं? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आजही ते फुटेज काढून पहा। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संभाजी महाराजांची गौरवाची गाथा या सभागृहात मांडत होते। संभाजी राजे कशा वीरच सांगत होते। आनंद वाटला असता, आनंद वाटला असता तुम्ही जर पुढे येऊन बोलला असतात की होय होय आमचे संभाजी राजे शूर होते, तुम्ही या ठिकाणी घोषणा देत होतात। लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज वाटली पाहिजे, लाज। बस मी बोलतो। राम कदम साहेब, राम कदम साहेब, राम कदम साहेब, आपण अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे, पण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला। आपल्याला वेगळ्या मार्गाने सभागृहात हा विषय मांडता येईल, राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला। व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे, व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात, व्हिडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात, व्हिडिओमध्ये
उबाटाचे नेते आदित्य ठाकरे, जयंत पाटील, भास्करराव वडट्टीवार तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात. आमदार राम कदम साहेब, छत्रपती शिवाजी महाराज आपण वेगळ्या मार्गाने त्यांच्या हा विषय शौर्याची मांडा. गाथा आणि तुम्ही गोंधळ राज्यपालाच्या घालाल. अभिभाषणावर बोला. गोंधळ घालाल. राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. आमदार साहेब, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर वेगळा विषय मांडता येईल. अध्यक्ष महोदय, पुन्हा एकदा सांगेन, अध्यक्ष महोदय निक्षून सांगेन, याला सगळ्यांना लाज वाटलं पाहिजे. लाज. रेकॉर्डवरून काढलं जाईल. रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरचं काढलं जाईल. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोला. आमदार साहेब, राम कदम साहेब, आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला. खूप गंभीर विषय आहे आपण मांडलेला, पण वेगळ्या मार्गाने आपण तो सभागृहात आणा. अध्यक्ष महोदय, रेकॉर्ड तपासून रेकॉर्डवरचं काढलं जाईल. रेकॉर्डवरचं काढलं जाईल. पहिला मुद्दा, अभिभाषणाचा पहिला मुद्दा काय? माझं शासन, राजमाता छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योतिबाई सावित्रीबाई फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज या समाज सुधारक यांच्या उच्च आदर्शांचं पालन करेन. हिंदी में कहावत है, जब मुद्दे नहीं बचते तो इस प्रकार से कंफ्यूज करने का प्रयास होता है. अरे हिम्मत असेल तर माझं पूर्ण आहे का? आणि ज्यावेळेस तुमची वेळ येईल बोलायची त्यावेळेस बोला. हा राम कदम सभागृहात बसेल, हा राम कदम बसेल सभागृहात. हिम्मत. भास्कर जाधव साहेब, आपल्या भाषणात आपण बोला. जे तपासून रेकॉर्डवरचं काढलं जाईल. आपल्या भाषणात आपण बोला. सभागृहात प्रत्येक सदस्याला संरक्षण दिलं जाईल. अध्यक्ष महोदय, मी माझ्या नाही, आपल्या भाषणात बोला ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला संरक्षण देऊ आणि संभाजीराजांचा उल्लेख अभिभाषणाच्या राज्यपालांच्या पहिल्या मुद्द्यात आहे. टोटल 61 मुद्दे मी वाचलेत, ऐकलेत, आणि तुम्ही वाचले नसतील तर एकदा बघा. अध्यक्ष महोदय, मला तो दिवस आठवतो, 31 ऑक्टोबर 2014, ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संध्याकाळी 4 वाजता वानखेडे स्टेडियम मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि त्यावेळेस आपण सगळे उपस्थित होतो. 4 वाजता शपथविधी झाला आणि संध्याकाळी 6:30 वाजता जेव्हा त्यांनी आयुष्यातली पहिली कॅबिनेट घेतली, त्या पहिल्या कॅबिनेटचा निर्णय होता की राज्यामध्ये जवळपास 350 सेवा ज्या ऑनलाईन लोकांना दिल्या गेल्या. म्हणजे कुठलंही सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर तुम्हाला मंत्रालयात तहसीलदार ऑफिसमध्ये जायची गरज नाही, ते ऑनलाईन मिळालं पाहिजे. हा निर्णय कॅबिनेटचा पहिला निर्णय होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा 5 डिसेंबरला शपथ घेतली आणि 5 डिसेंबरला शपथ घेतल्याच्या नंतर त्यांनी पहिला निर्णय काय घेतला असेल? आदरणीय बडोले साहेब, त्यांनी पहिला निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस साहेबांनी की ज्या आरोग्य खात्यातून, म्हणजे सीएम ऑफिसमध्ये आपण एक वेगळं मेडिकल डिपार्टमेंट सुरू केलंय लोकांना मदत करणारं,
तर त्या डिपार्टमेंटचे गोर गरीब गरजू लोकांना ते पैसे मोफत आपण जे देतो सीएम निधीतून, ती फाईल पहिली मंजूर केली. हा त्या कॅबिनेट मधला पहिला निर्णय होता. आता फरक बघा, फरक स्पष्ट आहे. 14 ते 24, 14 ते खाली 14 ते 24 फरक स्पष्ट आहे. आमदार साहेब थोडं या महाराष्ट्रानं 14 ते 19 आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री म्हणून काम करताना पाहिलं. किती कष्टाळू आहेत ते पूर्ण देशानं पाहिलं. आणि 19ला दगाफटका करून कष्ट टाळू मुख्यमंत्री कसे झाले. कष्टाळू आणि कष्ट टाळू मधला फरक आहे. 19 मध्ये 2.5 वर्षासाठी जे मुख्यमंत्री आले ते कष्टाळू मुख्यमंत्री नव्हते, कष्ट टाळू मुख्यमंत्री होते. अरे मंत्रालयात फक्त 3दा येतात आणि मुख्यमंत्री मंत्रालयात आलेत, ही काय बातमी होते? नागपूरच्या अधिवेशनात डिसेंबरमध्ये होतो, 1 दिवसासाठी आले. 1 दिवसासाठी कोणी येत असेल तर ती बातमी होऊ शकते का? तुम्ही जर आमदार आहात, तुमचं कर्तव्य आहे. जेव्हा सदन सुरू होतं, सदन सुरू झाल्यापासून संध्याकाळपर्यंत थांबणं हे कर्तव्य आहे तुमचं. अध्यक्ष महोदय, माझा मुद्दा तो नाही, माझा मुद्दा पुढे आहे. माझा मुद्दा तो आहे की 2019ला सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री मदत कक्ष तुम्ही का बंद केलात? का तुमचे घरचे पैसे होते? तुमचे घरचे पैसे होते का बंद केलात? एकनाथ शिंदे साहेबांनी तो सुरू केला आणि त्याला आता चालना माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांची ओळख देव माणूस आहे, त्यांनी त्याला चालना दिली. हे बघा, हे पैसे का तुमच्या आमच्या खिशातले नाही, ते लोकांचे पैसे आहेत. मुख्यमंत्री मदत कक्ष माननीय उद्धव ठाकरेंनी बंद करायला नको होता, त्यांनी बंद करण्याचं पाप केलं, हे नाकारता येणार नाही. अध्यक्ष महोदय, त्या दरम्यान जेव्हा मार्च मध्ये 2020ला अधिवेशन झालं, आदरणीय भास्कर जाधव साहेब आपणही होतात, आपल्याला त्या मार्चचं अधिवेशन 3 दिवस आधी आपल्याला थांबवावं लागलं. आणि त्यावेळेस नुकताच कोविड आला होता. आपले पुण्यातले पेशंट सापडले, आमच्या घाटकोपरला पण एक पेशंट सापडला. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एकदाच माननीय मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलो, इथे सभागृहात भांडलो. सभागृहात मी आकडे दिले. केएम हॉस्पिटल, सायन, राजावाडी, हिंदुजा, लीलावती, नानावटी या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत, ही माहिती देणारा हा राम कदम आहे. अजूनही ते रेकॉर्डवर आहे, जाऊन तपासा. मी बोलत होतो, एक जण इथून मंत्री उभे राहिले, म्हटलं राम कदम तुम्ही लोकांमध्ये भीती उत्पन्न करताय, असं बोलू नका, बसा खाली. म्हटलं अजिबात बसणार नाही. का बसो? तुम्ही मंत्री आज जाऊन चेक करा, राम कदमची बातमी जर खोटी असेल सुळावर चढवा. अध्यक्ष महोदय, वाईट या गोष्टीचं वाटतं. एवढं झाल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेलो होतो. हा काय राजकीय विरोध नाहीये. तुमचे आमचे नातेवाईक सुद्धा कोविड मध्ये देवाच्या घरी गेले असतील. 11,000 लोक ह्या मुंबापुरीतून देवाच्या घरी गेलेत कोविडच्या काळात. अँटी चेंबर मध्ये जाऊन माननीय उद्धव ठाकरेंना सांगितलं, मुंबईमध्ये अजून कोविड यायचा आहे. कोविड येण्यापूर्वी मुंबई मधली ही स्थिती आहे. मुंबईमध्ये कोविड येण्याच्या आधी, मुंबईमध्ये कोविड येण्याच्या कागदावर आहे, तपासून पहा साहेब तुम्ही. मी जे बोललोय तेही कागदावर आहे. कोविड येण्याच्या आधी मुंबईमध्ये एकही व्हेंटिलेटर नव्हतं साहेब, वेटिंग होतं. मी काय मागणी केली मग मुख्यमंत्र्यांकडे? त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे, उद्धव ठाकरेंकडे एवढीच मागणी केली, हात जोडतो म्हटलं, हात. या महाराष्ट्रात अनेक आमदार लोकांची फ्रीमध्ये ऑपरेशन करण्याचं काम करून देत असतील. गिरीश महाजन आहेत, हसन मुश्रीफ आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब आमदार असतानापासून ते काम करतात. मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आणखी मोठं काम त्यांनी वाढवलं. एवढीच मागणी केली की आपण आगाऊ व्हेंटिलेटरची व्यवस्था करा. भास्करराव, पुन्हा एकदा पोट तिडकीनं सांगतो, जर त्यावेळेच्या सरकारनं केली असती, त्यावेळेच्या सरकारनं केली असती तर भास्करराव या मुंबईमध्ये 11,000 लोकांचे मुर्दे पडले नसते. ते मुर्दे पडले त्याला कारण तुमचं सरकार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. भास्कररावजी, आपण सिनियर सदस्य आहात.
आता आपल्याला बोलायचं आहे त्याच्यात उल्लेख करा ना आपण. अध्यक्ष महोदय, कसं संपत आलं आहे, त्यांचं आता शेवटचा उबाटा मुद्दा. गटातल्या नेत्यांची अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं की त्यांची राजकीय आवश्यकता आहे की उभं राहून बोललोय असं दाखवावं. मी भास्कररावांबद्दल बोलत नाही, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, पण 11,000 मुर्दे जे पडलेत ना मुंबई दुर्दैवानं, त्या तुमचे आमचे भाऊ पण आहेत. त्याला कारण परत सांगतो उभाट आहे, त्याला कारण काँग्रेस आहे. तुम्ही वेळेत व्हेंटिलेटर उभे केले असते, सांगा मला, मोकळेपणाला सांगा. वारले असते का मुंबईत एवढे लोक? व्हेंटिलेटर मिळत नाही म्हणून वारले तो. आणि मुख्यमंत्री मदत कक्ष जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी बंद चालू केला होता, का बंद केला? काय उत्तर आहे तुमच्याकडे? अध्यक्ष महोदय, आता माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. अध्यक्ष महोदय, इफ देर इज अ पॉलिटिकल विल